अगं ग ग ग ग ग. खरंच भरपूर जणांच्या कमेंट आल्या बरं का प्रमीला मागं काय की दादा तुमची बायकोला सुग्र नाही, कशाला त्रास देता बायकोला आणि एवढं चांगलं स्वयंपाक करते. पण त्याला काय माहिती आहे? होय होय त्यांनाच माहिती. तुम्हाला समोर राहून माहिती नाही काय? त्याला काय एवढं माहिती लोकांना ती माझी माया यायला लागली. निमेच्यावर काम मीच करतोय. काय केलं सांगा, नुसतं चूल पेटून दिलं म्हणजे सगळं असतं का? तसं नाही दिसतंय ना समोर. चूल पेटवली, हा. लसूण सोलून दिला. अयो भाजी आपोआपच गॅसवर ऑटोमॅटिकच झाली नाही हे चुलीवरती. ते लाकूड पुढं सर, बारके बारके लाकूड पुढं सर, ते बारके सर. कधी शिकणार काय माहिती. हा जरा आता थोडं हे डायलॉग का नाही असं आहे. आईची इथं जर काय नाही, आई म्हणायची कवा शिकणार, नवऱ्याच्या घरला गेलो काय करणार. तू एक सांग गोष्ट मला. हा. तू चुलीवर स्वयंपाक करून किती वर्ष झालं सांग इथून मागं? कधीच केलं नाहीस तू. कधीच नाही करायला, मग? जन्मात कधीच नाही. तर आईच्या इकडं पण जरा जरा कॉम्प्लिमेंट द्यायचं थोडं सारे. हिला काहीच नाही येतं, ही बिचारी आपल्यासाठी करते बाबा, एवढं झटते संसारासाठी. परवाच एक न्यूज बघितली बरं का, नामदेव चव्हाण तुमची न्यूज पेपर मध्ये यायला लय वेळ लागणार नाही. त्या बाईचा आदर्श घेतलाय मी, एवढं लक्षात ठेवायला. लय मला वैताग दिला का नाही बघतेस तुम्हाला मी. त्या बाईचा आदर्श असा होता की नवऱ्यानं म्हणला चुलीवर स्वयंपाक कर, गॅस भेटणं झालंय. बायको म्हणली नाही मी गॅसवरच करणार. तो म्हणला नाही चुलीवर कर, तर ती डायरेक्टच घर सोडून गेली निघून. खा नंतर बस तिकडं म्हणतो. अगं तिच्या नवऱ्यानं चूल पेटवून दिलं नसेल ग. मी पेटवून दिले की ते बारकं लाकूड घाल शेजारचं त्या आतमध्ये. गंमत करताय का? गमत नाही का? हा राहू दे. गमत नाही करत, चालेल चालेल. गमत नाही करत. मी जे आहे ते रिअल सांगतोय. तर असते बुरे वक्त जरा तमीज से पेश आ, क्योंकि वक्त नहीं लगता वक्त बदलने में. काय करणार बाबा. आज आज डायलॉगवर डायलॉग चालू आहेत मॅडमचे. इझिली करून घे भाकरी मस्त, 2-3 भाकरी. इजलं का? इझिली फुकरी कुठं आहे? फुकणी फुकणी. फुकणे बघा, घराच्या कामाला पाईप आणली होती, प्लंबरवाल्याकडे ठेवली कुठं तर येईल कामाला म्हणून. बघा हे असल्या कामाला आली. मग आता काहीतरी उपयोग झाला ना त्याचा. फुक फुक काय हे? गबस आहे. उलट वाढायचं नाही तोंडात. तुम्ही मला मुद्दाम हे लाकूड घालायला लावलं आतमध्ये, मला खोकला लागावं म्हणून. बरं थांब. पेटली बाबा एकदाशी. होय होय पेटली तुला एकदाशी. पिटली. पटपटावर मस्त की भाकरी कर, अंड्याच्या पोळ्या कर. हो आवडते की महाराज. हा. अगं हे पातेलं मोठं ठेवलंच का? हे आणायला सांगितलं होतं ना मला तू. काय पातेलं बारकं बारका आणून करते घेऊ का? ती रोड आणलाय तुम्ही म्हणले ना, कोणीतरी कमेंट केल्यावर ती हे ठेवा, सळ्या ठेवा म्हणून. अगं ती रॉड आहे, ह्याचं साधं मटेरियल आहे. ती चालू मध्ये ते पाणी होऊन त्याचं येईल खाली. बरं जाऊ दे, मोठं पातेलं घेतलं बरं झालंय. काय करू त्याला? माती बी नाही लावली आणि काहीच नाही. काय होते काहीतरी डोकं लावू. थांब, त्याला माती लावशील का नाही? आम्ही आत घ्या, चूल केवढी पेटलेली होती. काय करावं? काय भात करून घेते का आधी? हा भयानक आता हे होते बघा. घे हे भात करून घे. भात श्री हे तांदळाचा आठ ठेव आणि हे कर. ए पुरे ते कांद्याची पात कशाला आणली आहेस? मी तुला पोळ्या करायला सांगायला लागलोय, तू काय करत बसलीस? बरं किती वेळ झाला वाट बघालोय. अहो पात आपली घेतली गार्डन मधले. तेच मी बघितलं की तुला पात आणलीस तू. मी तुला अंड्याची पोळी कर म्हणलं. तू अहो अंड्याच्या पोळीवरती टाकायला वा. आता झालं असं बी असते का? हा मग आता कांदा टाकत तर पात आहे ना, एवढे लोक पात आवडीने टाकतात की. त्याच्या आत टाकून असं करत नाहीत का? काय करशील बाई, तुझं काय भरोसा नाही. कर लवकर. ज्याला चांगलं भेटतं का ना खायला, त्याला नावं ठेवायलाच आवडते. ज्याला भेटत नाही ना, ते माणूस गुमान खाते. त्याला काय अपेक्षा नसते कुणाकडनं. बाई 2 घास भेटतात ना, सुखाचे बस झाला असं म्हणता येते. बरोबर कीर्तन बंद कर. कसली चूल पेटली, हवाच लागायला सारखी. बरं थांब आता. घ्या किती वेळ झाला वाट बघायला होतो, शेवटी बोतली बाय. का मित्रांनो खरं सांगतो बरं का, आता गावाकडेच आहे बरं का. पण बऱ्याच दिवस अंडी मला लई दिवसाला अंडीच आणली नाहीत का आपण? नाही आज लई दिवसाने योग आलाय बाबा चुलीवरची अंड्याची पोळी खायची. असं काय नाही, खाल्ले बरं का लहानपण आमचं सगळे त्यातच गेले. पण काय असते जरा आता हे अचानकच
युद्ध सुरू झालं, कसं गॅस असतंय, टंचाई मोसम कसा निघतो हम्म. आईस्क्रीमचा मोसम, त्या मोसम मध्येच खवडतं सगळं. तसं आता कसं युद्धाचं मोसम निघाले, त्याच्यामुळे मग आता चूल पेटवायला लावले. भले चला बाबा. उन्हाळा आहे मित्रांनो, रोज काय आम्ही खात नाही नॉनव्हेज बरं का, कधी तर असते 15 दिवसाला, महिन्याला एकदा कधी तर असते. चलाच नेमकं घडून आलंय. मगाशी आम्ही गेलतो बाहेर तर म्हणलं हिला म्हणलं नाही हो मित्रांनो, काय घडून नाही राहिले, या माणसाने मुद्दाम घेतले अंड्याचा ट्रे. खोटं सांगते बघा तुम्हाला. काय पचका करतेस का माझं प्रत्येक टायमाला? कायचं पचका, खोटं नाही बोलायचं फॅमिलीला. फॅमिलीला कुठं खोटं बोलणार आहे, जे आहे ते आहे. मी कुठं खोटं बोलला, आता अंडे आणली म्हणलं काय बोललं. बरं घे करून पोळ्या सगळ्या, मस्तपैकी जेवणाला बसू. हा हो मित्रांनो.